झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांच्याशी। उदयजी, ज्या तऱ्हेने आपण हा सोहळा बघतो, या सोहळ्याला शक्ती प्रदर्शन एक प्रकारे म्हणता येईल का? निश्चितच या सोहळ्याला शक्ती प्रदर्शन म्हणता येईल। याचं कारण असं आहे की मागच्या वेळीचा मोदींचा विजय आणि यावेळेचा मोदींचा विजय याच्यामध्ये संख्यात्मक फरक फक्त 2चा असला तरी गुणात्मक फरक फार मोठा आहे। यावेळेला मोदींची जी राजकीय झेप आहे ती गुजरातच्या पलीकडे आता संपूर्ण भारताच्या दिशेने दौड घेत आहे। त्याच वेळा भारतीय जनता पक्षामध्ये समवयीन, समवयस्क आणि समप्रभावी अशा मंडळींचा दिल्लीमध्ये दबदबा असताना मोदींनी एक प्रकारे राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेत निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्याकरता म्हणून जे संख्याबळ त्यांना लागणार आहे त्याची तयारी, पूर्वतयारीच की काय असं वाटावं अशा स्वरूपाचा हा सोहळा आपल्याला इथे दिसतोय। राष्ट्रीय राजकारणातले अनेक नेते इथे आपल्याला आलेले दिसत आहेत, परंतु मला या ठिकाणी नितीश कुमार जे सुद्धा पंतप्रधानपदाचे एक दावेदार असू शकतात आणि नवीन पटनायक जिथून प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचे खासदार जेडीयूचे निवडून आलेले आहेत, हे 2 मतं त्या ठिकाणी मला आलेले दिसत नाहीयेत। एक प्रकारे एनडीएतल्या 2004 आणि त्यापेक्षा 1998 ची परिस्थिती अलायन्स पार्टनरशिप निर्माण करता येईल की काय अशा स्वरूपाचे प्रयत्न आता मोदींचे आपल्याला दिसत आहेत। खरंय, त्या तऱ्हेने प्रयत्न चाललेले दिसत आहेत। ते एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणायला काहीच हरकत नाही। मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस भाषण दिलं होतं, अर्थातच विजयानंतर त्यांनी म्हटलं होतं की 6 कोटी हा जनतेचा हा विजय आणि एक प्रकारे आपल्या जनतेचे देखील त्यांनी आभार मानले होते। आपण इथे बघतो की मोठ्या प्रमाणात त्यांची कार्यकर्ते मंडळीही उपस्थित आहेत। हो, त्याही वेळेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांचं ते भाषण, त्या भाषणाचा संपूर्ण बाज भारतमा गुजराती जनता, गुजराती अस्मिता आणि स्वतःचं केलेलं काम आणि एक प्रकारे माध्यमांची उडवलेली रेवडी अशा स्वरूपाचा सगळा भाषणाचा बाज होता आणि तो मोदी स्टाईल प्रचार तंत्राचा एक भाग आहे। इथे आलेली उपस्थिती आणि सर्व मोदी हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या भोवती फिरवत ठेवण्याची ज्यांची जी प्रचाराची कला आहे, त्या प्रचाराच्या कलेचं आज एक प्रकारे मोठं प्रदर्शन आपल्याला होताना दिसतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।